नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, तरीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा काही केल्या सुधारण्याची चिन्ह दिसत नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ज्या पद्धतीने घेतला गेलेला आहे, त्यामुळे नरेंद्र मोदींचं मोदी ब्रँड मोडीत निघालेलं आहे का? हा आपल्याला आज चर्चेचा विषय घ्यायचा आहे. खरं तर डॅमेज कंट्रोलसाठी सरकार खूप प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदी स्वतः इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकत आहेत आणि पेपर फुटी प्रकरणात सरकार एक नवीन कायदासुद्धा आणत आहे. अशा प्रकारच्या कायद्याचं कुणीही स्वागतच करेल, पण हा कायदा करायला उशीर झालेला आहे, हे सुद्धा खरं आहे. आता या कायद्यामुळे सरकारची प्रतिमा काही जी मलिन झालेली आहे, ती काही पुन्हा स्वच्छ होईल अशी परिस्थिती दिसत नाही. कायदा झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला काही पेपर फुटीची वाट बघायची आहे का आणि कायद्यानुसार शिक्षा करायची काय आहे का? अशा प्रकारच्या सुद्धा प्रतिक्रिया विद्यार्थी आंदोलनातील सहभागी अनेक तरुण व्यक्त करताना दिसत आहे. सोशल मीडियावरती नरेंद्र मोदी अक्षरशः मोडीत निघालेले आहेत. त्यामुळं मी हा प्रश्न आज नरेंद्र मोदींच्या प्रतिमेसोबत जोडला जात आहे. आंदोलन झाल्यानंतर अनेक जण प्रश्न विचारत आहेत, की आता या आंदोलनानंतर CJPचे पुढे काय? खरं तर या आंदोलनामुळे CJPचे पुढे काय याहीपेक्षा BJPचे पुढे काय? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अर्थात BJP विरुद्ध काँग्रेस ह्या दोनच चष्म्यातून लोक राजकारणाकडे बघत आहे. पण राजकारणाला कलाटणी दिली ती CJP नावाच्या एका नव्या शक्तीने, नव्या ताकदीने. आणि आता याच धर्तीवर पुन्हा देशामध्ये E20 नावाने एक पक्ष स्थापन करून पेट्रोलमध्ये इथेनॉलची जी भेसळ म्हणता येत नाही त्याला, पण तो मिश्रित केलं जातं आहे. तर त्या संदर्भामध्ये तरुणांनी आवाज उठवायला सुरुवात केला आहे. त्यामुळे CJPचे पुढे काय, तर CJPच्या पुढे E20चं पाऊल आहे हे आत्ता सांगता येत आहे. मात्र नरेंद्र मोदीचे पुढे काय हे सांगायला कुणीही तयार नाही. आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त CJPचं झालेलं आंदोलन आणि आत्ताची नरेंद्र मोदी यांची प्रतिमा कशी डागाळली गेलेली आहे एवढ्यापुरतंच विचार करणार आहोत. त्यामुळं इतर विषयांना आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्थान देऊ. मोदी है तो मुमकिन है, आपकी बार मोदी सरकार. मोदी असल्यानंतर काही करिश्मा घडू शकतो, अशा अनेक प्रकारच्या मोदींच्या बाबतीमधल्या दंतकथा मागच्या 12 वर्षामध्ये अक्षरशः दंतकथा बनून गेल्या होत्या. आता मात्र मोदींच्या प्रतिमेला प्रचंड मोठा धक्का या आंदोलनामुळे लागलेला आहे. जे नरेंद्र मोदी सोशल मीडियावर राहुल गांधीपेक्षा खूप उजवे आणि खूप ताकदवान वाटत होते, ते नरेंद्र मोदी आज तरुणांच्या पिढीसमोर, तरुणांच्या समोर अक्षरशः हास्याचा विषय झालेले आहे. कारण त्यांच्या कोणत्याही गोष्टीवरती तरुणांनी ज्या पद्धतीने उलटवार करायला सुरुवात केलेली आहे, ते पाहता पुढच्या काळामध्ये 2029ची निवडणूक ही नरेंद्र मोदींच्या नावावर घेणं भारतीय जनता पक्षासाठी एक आव्हान असणार आहे. ही यामधली खरी गोम आहे. त्यामुळे या आंदोलनानं खरं काय केलं असेल, तर मोदी ब्रँडला एक मोठा धक्का लावलेला आहे आणि नरेंद्र मोदींचा ब्रँड हा मोडीत निघालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. जेन जी आपण ज्यांना म्हणून ओळखतो, ती अक्षरशः नरेंद्र मोदीच्या पाठीशी लागलेली आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, पण धर्मेंद्र प्रधानांपेक्षा जास्त मीम्स, जास्त टीका, जास्त टीकेचं प्रहार हे नरेंद्र मोदींवर होत आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नरेंद्र मोदींचे व्हिडिओचे अँगल कसे चुकीचे होते, नरेंद्र मोदी व्हिडिओमध्ये बोलताना काय वाचत होते, नरेंद्र मोदी एक व्हिडिओ करायला किती वेळ घेत होते, अशा अनेक प्रकारच्या गोष्टींना मीम्समधून आणि यूट्यूबवरून, इंस्टाग्रामवरून तरुण पिढी आता उत्तर द्यायला लागलेली आहे. इतके दिवस आपण आधीच्या व्हिडिओत पण बोललो होतो, इतके दिवस राहुल गांधींची पप्पू म्हणून इमेज तयार करण्यामध्ये भाजप खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला होता. मात्र आता नरेंद्र मोदींची बिघडलेली छबी सुधारण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे सध्या तरी कोणतंही औषध दिसत नाही. भारतीय जनता पक्षाचा एक IT सेल आहे, आता हे सगळ्या जगाला माहीत झालेला आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने मोदींवर कॉमेंट करणाऱ्यांना, मोदींविषयी लिहिणाऱ्यांना, मोदींच्या बाबतीमध्ये बोलणाऱ्यांना त्यांच्या कॉमेंट ठरलेल्या असतात. आई बहिणीहून शिव्या देण्याचं काम ते करत असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे हिंदू विरोधी, देशविरोधी, अमुक तमुक त्यांचे टॅगलाईन ठरलेले असतात. वैयक्तिक पातळीवर जाऊन सुद्धा ते काही लोकांना हॅरॅसमेंट करतात आणि खूप त्यांच्यावर तुटून पडतात. हा त्यांचा अजेंडा मात्र CJPच्या लोकांनी अक्षरशः मोडून काढलेला आहे. आता परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाचा IT सेल सध्या शांत बसलेला आहे. तो वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये आहे आणि CJPचे आणि CJPशी संबंधित नसलेले सुद्धा, आता CJPशी संबंधित लोकांची यादीच करता येत नाही किंवा त्यांना तुम्ही आयडेंटिफाईडच करू शकत नाही. जो मनाने आणि
या विचाराने कनेक्ट झालेला आहे, तो CJPच्या सोबत आहे, असं या आंदोलनाचं अगदी थोडक्यामध्ये वर्णन करता येईल. त्यामुळं ज्याच्या हातामध्ये इंस्टाग्राम आहे, ज्याच्याकडे इंस्टाग्राम वापर करण्याची ताकद आहे आणि ज्याच्याकडे काही कौशल्य आहे मिश्किली करण्याचे, विनोद करण्याचे, ती तरुण पिढी आता नरेंद्र मोदींना अक्षरशः सळो की पळो करून सोडायला लागलेली आहे. आणि आज जर सगळ्यात जास्त सोशल मीडियावरती हास्यास्पद व्हिडिओ येत असतील, तर ते नरेंद्र मोदींचे येत आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींचा हा ब्रँड घेऊन समोर कसं जायचं, हा भारतीय जनता पक्षासमोर सगळ्यात मोठा प्रश्न या पुढच्या काळामध्ये असणार आहे. पुढचे 3 वर्ष नरेंद्र मोदींची प्रतिमा सुधारण्याची असतील, की पुन्हा त्यांना पर्याय शोधण्याचे असतील, हा चर्चेचा आणखीन एक नवा वेगळा विषय होऊ शकतो. त्याच्यावर आपल्याला बोलायचं तर पुन्हा नवीन मुद्दे घ्यावे लागतील आणि खूप त्याच्यामध्ये वेळ लागेल. आपण दुसऱ्या व्हिडिओत करू. पण आज घरीला नरेंद्र मोदींचा जो ब्रँड संपुष्टात येतो आहे, त्याला कारणीभूत ठरलेला आहे तो CJP पक्ष. विरोधी पक्ष सर्व बाजूने हतबल झालेले असताना विरोधी पक्षांना कसं हरवायची याची रणनीती ठरवलेली असतं आणि ती एका यशस्वी मार्गावर चाललेली असताना CJPने मात्र येऊन नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पक्षाच्या IT सेलला मोठा दणका दिलेला आहे आणि तो दणका आता त्यांना अजूनही सहन होत नाही. भलेही आता संसदेमध्ये एखादा कायदा पारित केला जाईल, त्या कायद्यानुसार पुढे काय होईल आपल्याला माहिती नाही. कायद्याच्या चौकटीत पुन्हा घोटाळे, खरं तर आंदोलन हे जे झालेलं आहे, ते विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जो सरकारने खेळ चालवला होता, त्याच्या संदर्भातलं हे आंदोलन होतं. तरुणांना तुम्ही 2 कोटींचं नोकऱ्यांचं आश्वासन दिलेलं होतं. त्या 2 कोटी नोकऱ्या तर बाजूलाच राहिल्या, पण ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षेमधील पेपर फुटीच्या सुद्धा घटना एकामागून एक सतत घडत गेल्या 12 वर्षाच्या काळामध्ये. साधारणपणे 64 पेपर फुटीचे प्रकरणं झालेले आहेत, असं सोशल मीडियावरून आणि माध्यमांमधून पुढं येत आहे. त्यामुळं या सगळ्या पेपर फुटींना वैतागलेले तरुण या सगळ्या आंदोलनामध्ये पक्ष विसरून, जात धर्म विसरून सहभागी झालेले आहेत आणि नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचा एक जो मोठा कार्यक्रम होता, त्याला या सगळ्या आंदोलनाने मोठा छेद लागलेला आहे. धर्माचं राजकारण करणारे लोक एका बाजूला, देशाच्या हिताचं राजकारण सांगून काँग्रेसला देशविरोधी ठरवण्याची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणारी IT सेल यंत्रणा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हे सगळ्या गोष्टी विसरून केवळ युवक पिढी आणि तरुणांचं भवितव्य, भारतातील बेरोजगारी यावर पेटलेलं हे आंदोलन या पुढच्या काळामध्ये नरेंद्र मोदी सरकारला खूप मोठं आव्हान असणार आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला असला तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांचीच विकेट पाडलेली आहे, असं आत्ता म्हटलं जात आहे. नरेंद्र मोदी तांत्रिकदृष्ट्या आज पिचवर नाबाद जरी असले, तरी नवा सामना सुरू होताना त्यांना त्या सामन्यामध्ये त्यांचं सिलेक्शन करायचं की नाही, हा एक प्रश्न निर्माण करून CJPचं आंदोलन सध्या थांबलेलं आहे. ते नवीन आंदोलन नक्कीच घेतील. पुढच्या काळामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही तर फक्त सुरुवात आहे आणि त्यामुळं हे झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए असं त्यांचं स्लोगन पण एका बाहेर पॉप्युलर झालेलं आहे. आणि त्यातच आता E20 पक्षाची सुद्धा किंवा E20 नावाचं एक आंदोलनाची सुद्धा घोषणा होत आहे. त्यामुळं बघायचं आहे की भारतीय जनता पक्षाला ह्या CJPने जे पेरलेलं आहे, त्यातून अजून काय काय उगवतं आणि नरेंद्र मोदींना त्याचा कसा फटका बसतो. त्यामुळे या सगळ्या विषयांचे अपडेट आपण न्यूज यात्रावर घेणार आहोत. तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.